हॅलो हाय नमस्कार सर्वांचं. मी विशाखा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आहात ही आहे रांगोळी. तर ह्या रांगोळीविषयी आपण आज थोडीफार माहिती बघणार आहोत. रांगोळी ही एक भारतीय संस्कृतीतील एक पारंपरिक कला आहे, तसे ज्यामुळे सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. घराच्या प्रवेशद्वार, अंगण किंवा पूजेच्या ठिकाणी देखील काढली जाते. विशेष म्हणजे मराठी संस्कृतीमध्ये दिवाळी, सण वार किंवा पूजेच्या ठिकाणी शुभ कार्यामध्ये रांगोळी काढली जाते. रांगोळीचे विविध असे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, फ्री हँडेड रांगोळी आणि डिझायनर रांगोळी. तर ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये सम आणि विषम ठिपके जोडून जी रांगोळी काढली जाते त्याला ठिपक्यांची रांगोळी म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहोत फुलांची रांगोळी. फुलांच्या रांगोळीमध्ये झेंडू, गुलाब, मोगरा यांसारख्या नैसर्गिक फुलांचा वापर करून काढलेली रांगोळी ती आपण फुलांची रांगोळी असते. त्यानंतर असणार आहे फ्री हँडेड रांगोळी. फ्री हँडेड रांगोळी म्हणजे आपल्या हातांच्या बोटांचा वापर करून जी रांगोळी काढतो त्याला आपण संस्कारभरती रांगोळी देखील म्हणतो. आणि त्यानंतर डिझायनर रांगोळीमध्ये आपण गणपती, मोर किंवा कलश याच्या ज्या अशा भौमितिक कला वापरून ज्या रांगोळी काढतो ती डिझायनर रांगोळी असते. तर रांगोळी काढण्याची पद्धत काय आहे? जिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यायची. त्यावरती पांढऱ्या कलरने रांगोळी काढायची आणि त्यामध्ये विविध असे रंग भरायचे आणि त्याच्या बाजूने दिव्यांची किंवा फुलांची सजावट तुम्ही करू शकता. तर रांगोळी काढण्यामागचे कारण असे आहे की दररोज जर दारात आपण रांगोळी काढली तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचे संरक्षण होते, लक्ष्मीचे स्वागत होते असे मानले जाते, देवदेवतांचे स्वागत होते. तसेच याच रांगोळीमुळे सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. रांगोळीकडे बघितल्यामुळे देखील आपल्याला आनंद मिळतो. रांगोळी काढणे आणि रांगोळी बघणे हे देखील एक मेडिटेशन असू शकते. तर सांगायचे कारण असे की रांगोळी ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये शुभ मानलेली आहे. तर रांगोळी काढल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहणे किंवा कलर भरणे त्यामुळे रांगोळीची शोभा वाढते. तर मैत्रिणींनो, रांगोळीमध्ये विशेष अशी चिन्ह आहेत, तर त्या चिन्हांचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती काढून देखील बघणार आहोत आणि त्याविषयीची माहिती बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.